वाहिनीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरू। ठाणे महापालिका कौसा येथील क्रीडा संकुल लवकरच खुले करणार। अज्ञात चोरट्यांनी वागळे एस्टेट परिसरातील 3 दुकानं फोडून लाखोचा ऐवज केला लंपास। रिपाई नेते रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याबद्दल भीम सैनिकांचा ठाण्यात जल्लोष। रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत महापालिकेने 830 कोटींची जमीन केली संपादन। मीराबाईंदर महापालिकेच्या रुग्णालय अधीक्षकाने महापालिकेची केली फसवणूक। सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संघर्ष सुरू केला आहे। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणी भत्ते सेवा सवलतींसह शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवर्ग निहाय मिळणाऱ्या वेतना एवढेच वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष जयप्रकाश छाछेड यांनी केली आहे। या मागणीसाठी संघटनेने संघर्ष यात्रा सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकताच सातवा वेतन आयोग लागू झाला आहे, परंतु मागील कित्येक वर्ष एसटीच्या कर्मचाऱ्यांना अनेक सवलतींपासून वंचित राहावे लागले आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा आयोग लागू झाला असताना एसटीच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही सहावा वेतन आयोग लागू झालेला नाही, त्यामुळे वेतनामध्ये प्रचंड तफावत निर्माण झालेली आहे। तसेच नुकतेच एसटीच्या अधिकाऱ्यांना कनिष्ठ वेतन श्रेणी 2 वर्षाची केली आहे, तरी कर्मचाऱ्यांना 3 ते 4 वर्ष ठेवून भेदभाव केल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच अनेक कर्मचाऱ्यांवर महामंडळ नियमभंग करून चुकीच्या पद्धतीने आकसाने सूड भावनेने अधिकाऱ्यांचा गैरवापर करून कारवाई करीत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। त्यामुळे महामंडळाच्या कामकाजावर परिणाम होऊन आर्थिक नुकसानी होत आहे। 2015-16 या आर्थिक वर्षात एकूण कर्मचाऱ्यांच्या निलंबन दिवसाची माहिती घेतली असता साधारणपणे 1 लाख दिवस हे निलंबन असते। त्यामुळे महामंडळाच्या अंदाजे 4 कोटींचे नुकसान झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे महापालिका कौसा येथील क्रीडा संकुल लवकरच खुले करणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कौसा येथे उभारण्यात आलेले क्रीडा संकुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून यासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांची पूर्तता करून नागरिकांना लवकरच खुले करण्यात येईल अशी माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली। कौसा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाची पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला होता। या पाहणी दौऱ्यात स्थायी समिती सभापती संजय वागुले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते राजन किणे, स्थायी समिती सदस्य बालाजी काकडे, क्रीडा समिती सभापती काशीराम राऊत, क्रीडा समिती सदस्य अशोक वैती, गिरीश राजे, नगरसेवक अशरफ पठाण, सिराज डोंगरे, उमेश पाटील, तर प्रशासनाच्या वतीने उपायुक्त संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील, क्रीडा अधिकारी मिनल पालांडे, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, मोहन कलाल, कनिष्ठ अभियंता फिरके आदी उपस्थित होते। सदर पाहणी दौऱ्यामध्ये संबंधित अधिकारी व विकासक यांच्याशी झालेल्या कामाबाबत चर्चा करून पूर्णत्वास आलेल्या कामाची पाहणी केली। कौसा येथे 16 एकर जागेमध्ये क्रीडा संकुल उभारण्यात आले असून ॲथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल मैदान, ॲथलेटिक्स गॅलरी, बॅडमिंटन कोर्ट, तरण तलाव, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, इंडोर बॅडमिंटन हॉल, सिंडिकेट ट्रॅक व इतर इंडोर खेळ आदी सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या असून जवळजवळ काम पूर्ण झालेले आहे।
व येत्या काही दिवसातच नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मुंब्रा व कौसा येथील नागरिकांची क्रीडा संकुलाची मागणी पूर्ण होणार आहे, अशी माहिती महापौर यांनी यावेळी दिली. अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असलेल्या या क्रीडा संकुलाचे काम पूर्ण झाल्याबद्दल महापौरांनी समाधान व्यक्त केले असून याचा फायदा नियोजित खेळाडूंना होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. अज्ञात चोरट्यांनी वागळे इस्टेट परिसरातील 3 दुकानं फोडून लाखोचा ऐवज लंपास केला आहे. एका दिवशी 3 दुकाने आणि एका घरातून लाखोंचा ऐवज लुटल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वागळे इस्टेट भागातील संभाजीनगर भागात घडली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रगती मित्र मंडळाजवळील गोटल चाळीतील एका घरातून चोरट्यांनी 1 आणि 2 जुलैच्या मध्यरात्री 20,000ची रक्कम, 5,000चे सोन्याचे दागिने, 2400 रुपयाचे लहान मुलांचे चांदीचे दागिने असा 27,400चा ऐवज पळवला. तर 7,000ची रक्कम जवळच्याच एका दुकानातून लुटण्यात आली. चंद्रकांत मोरे यांच्या दुसऱ्या एका दुकानातून 1,000चा ऐवज चोरण्यात आला. तसेच राजेंद्र मोरे यांची दुचाकीही तेथून चोरण्यात आली. एका दिवशी जवळपास 3 ते 4 ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे परिसरात घबराट पसरली आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बाबर हे अधिक तपास करीत आहेत. चोरीच्या वाढत्या घटनांनी व्यापाऱ्यांमध्येही घबराट पसरली आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. रिपाई नेते रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याबद्दल भीम सैनिकांनी ठाण्यात जल्लोष केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय अडचणींना पूर्णविराम देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलमध्ये छोटेखानी कार्यक्रमात एकूण 19 खासदारांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. केंद्रीय मंत्रिमंडळात यंदा 19 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात प्रकाश जावडेकर यांना बढती मिळाली आहे. जावडेकर यांची राज्यमंत्री पदावरून कॅबिनेटमध्ये वर्णी लागली. तर राज्यातून रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आणि धुळ्याचे भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यातील या 2 मंत्र्यांना नेमकी कोणती खाती मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान या विस्तारामुळे मोदी सरकारमधील मंत्र्यांची संख्या 66 वरून 82 वर गेली आहे. या मंत्रिमंडळात 5 अनुसूचित जाती, 2 अल्पसंख्याक आणि 2 महिलांना स्थान मिळाले आहे. शपथ विधीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल भीमसैनिकांनी महापालिकेजवळ एकच जल्लोष केला. न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेत महापालिकेने 830 कोटीची जमीन संपादन केली आहे. ठाणे महापालिकेने शहरात राबविलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेतून तब्बल 27.94 हेक्टर जागा संपादित केली आहे. रेडी रेकनरच्या दरानुसार या जागेचे मूल्य सुमारे 830 कोटी रुपये असून महापालिकेने तिजोरीतील एकही पैसा खर्च न करता TDRच्या माध्यमातून ही जमीन रस्त्यांसाठी ताब्यात घेतली आहे. हे विशेष. तसेच
ज्या ठिकाणी अतिक्रमणे होती ती जागा अर्बन बिल्टअप लँड योजनेतून संपादित करण्यात आली आहे. ठाणे शहरातील लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना तो भार पेलण्यासाठी शहरातील रस्ते अपुरे पडत होते. त्यामुळे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील रस्ते रुंदीकरणाची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली होती. मात्र या रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात खासगी जमीन संपादित करावी लागणार होती. त्यांना मोबदला देत ही जमीन ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर होते. मात्र शहर विकास विभागातले अधिकारी प्रदीप गोयल, प्रमोद निंबाळकर, शैलेंद्र भेंडाळे यांनी ते आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. शहरातील 9 प्रमुख रस्ते महापालिकेने गेल्या 4 महिन्यात रुंद केले. त्यात पोखरण रोड क्रमांक 1 आणि 2, शास्त्रीनगर घोडबंदर सर्व्हिस रोड, ठाणे स्टेशन ते जामणी नाका, कापूरबावडी ते बाळकुम, मुंब्रा ते शीड या प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्याखाली पूर्वी 30.76 हेक्टर जमीन होती. रुंदीकरणात पालिकेने 27.94 हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्यातल्या बहुसंख्य मोकळ्या जागांचा ताबा हा जमीन मालकांनी ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट प्रदान करून घेण्यात आला आहे. तर रुंदीकरणात 2095 बांधकामांवर पूर्णतः तर 871 बांधकामांवर काही प्रमाणात बुलडोझर फिरवण्यात आला आहे. त्यापैकी 526 कुटुंबांचे BSVPच्या योजनेत तर 326 कुटुंबांचे रेंटल हाऊसिंग मध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. तर विस्थापित झालेल्या व्यावसायिकांचे वेगवेगळ्या 37 ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. ही अतिक्रमित जागा अर्बन बिल्ट अप लँड अन्वये संपादित झाली आहे. रस्त्यांसाठी संपादित केलेल्या जागेचे मूल्य 830 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. पालिकेच्या विकास आराखड्यात रस्त्यांसाठी आरक्षित असलेली जागा एवढ्या मोठ्या प्रमाणात ताब्यात घेण्यात आली नव्हती. या मोहिमेमुळे शहरातले रस्ते रुंद झाले असून ठाणेकरांना मोठा दिलासाही मिळाला आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या रुग्णालय अधीक्षकाने महापालिकेची फसवणूक केली आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या मीरा रोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात पालिका आस्थापनेवर असलेल्या दोघा डॉक्टरांनी स्वतःची खासगी प्रॅक्टिस सुरू असताना महापालिकेकडून 3,65,000 इतका नॉन प्रॅक्टिस भत्ता लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे खुद्द रुग्णालय अधीक्षकांनी 2010 पासून आजपर्यंत एकही मोठी शस्त्रक्रिया केली नसल्याचे पालिकेने माहिती अधिकारात लिहून दिले आहे. इंदिरा गांधी हे 50 खाटांचे रुग्णालय आहे. हे रुग्णालय मुख्यत्वे प्रसूती व लहान मुलांचे आहे. अन्य किरकोळ आजार झालेले रुग्णही उपचारासाठी येतात. रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मकरंद फुलझले हे आहेत. पालिका सेवेत असलेले फुलझले हे नॉन प्रॅक्टिसिंग भत्ता घेतात. वास्तविक हा भत्ता घेत असताना त्यांनी खासगी दवाखाना व वैद्यकीय सेवा देता कामा नये. पण फुलझले यांचा मीरा रोडच्या शिवार उद्यानाजवळील सिद्धार्थ अपार्टमेंट मध्ये दवाखाना आहे. तेथे त्यांची खासगी प्रॅक्टिस सुरू असते. लहान मुलांचे डॉक्टर असलेले डॉक्टर साजिद मुसानी हेही पालिकेकडून नॉन प्रॅक्टिसिंग भत्ता घेत असताना स्वतःचे शिशु नावाचे क्लिनिक चालवतात. असे असताना डॉक्टर फुलझले व डॉक्टर मुसानी यांनी पालिका सेवेत रुजू झाल्यापासून म्हणजेच मागील 5 वर्ष 2 महिन्याचा 3,65,000 रुपये इतका नॉन प्रॅक्टिसिंग भत्ता लाटला आहे. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर फुलझले यांनी तर 2010 पासून आजपर्यंत एकही मोठी शस्त्रक्रियाच केलेली नाही असे लेखी उत्तर स्वतः पालिका प्रशासनानेच माहिती अधिकारात दिले आहे. दोन्ही डॉक्टर पूर्णवेळ पालिका सेवेत असून त्यासाठी ते नॉन प्रॅक्टिसिंग भत्ता घेत आले आहेत. असे असताना ते खासगी व्यवसाय करतात. त्यासाठी ते पालिका रुग्णालयात अनुपस्थित असतात. 16 मे रोजी 1.5 वर्षाच्या मुलाचे बोट दारात अडकून ती जखमी झाली होती. त्यावेळी डॉक्टर फुलझले रुग्णालयात आले नाहीत. याबाबत आपण 2013 पासून सातत्याने पुराव्यासह तक्रारी केल्या आहेत असे डॉक्टर नयना वसानी यांनी सांगितले. ही पालिकेची फसवणूक असून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार आहे. हा गुन्हा असून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबर ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे